आम्ही आमची जयंती जर साजरी केली जमेल का? दिलीप महाराज ठाकरे जयंती अरे कोणी होईल करेल का? आमचा बर्थडे, हॅपी बर्थडे, केक कापायचा, आयुष्य कमी करायचं. परंतु देवाची मात्र जयंती असते महाराज. देवाचा जन्मकाल असतो, त्याला अवतार कार्य म्हणतात. 6 प्रकारचे अवतार आहेत. 6 प्रकारचे अवतार. त्यापैकी आजचा अवतार कोणत्या विभागात मोडतो आपण पाहूया क्रमाक्रमाने. आज देवाचा अवतार आहे. जो अवतार आज झालेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे. आणि या अवताराला म्हटले गेलेलं आहे विश्वकर्मणः. म्हणजे विश्वाचं कर्म करणारा, त्याला काय म्हणतात? विश्वकर्मा. आता बरेचशा लोकांना असा प्रश्न पडतो, हा अवतार केव्हा झाला, कधी झाला, काय झाला? जे श्रीमद भागवत ऐकतात त्यांना नक्कीच माहिती. असं आहे. शेवटी विश्वकर्मा भगवान विष्णू गोपाल कृष्ण जे 10 अवतार झाले, या 10 अवतारामध्ये आणि विश्वकर्मामध्ये नो चेंज, बदल नाही. एकच आहे, फक्त एकच आहे. घरामध्ये बाई एकच असते. कोण असते? बाई एकच. पण तिला कोणी वहिनी म्हणतं, तिला कोणी काकू म्हणतं, तिला कोणी बहीण म्हणतं, तिला कोणी आत्या म्हणतं, तिला कोणी पत्नी म्हणतं. स्त्री तसं अवतार भगवान विष्णूचा एकच, पण अवताराचे स्वरूप मात्र वेगवेगळे आहेत. विठाला हा विश्वकर्मा, हे विश्वकर्मा जो अवतार झालेला आहे, या विश्वकर्त्यापासूनच अशा प्रकारचे सर्व झालेले आहे. जगताचा एकच कर्ता आहे, तो म्हणजे भगवान विष्णू. आता भगवान विष्णूने असे अवतार धारण केले किती? अभंगात सांगतात, अनंत अवतार घेसी अवतार घेसी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिनाला की उद्धरणे. प्रत्येक गावी साजरी केली जाते. आणि जो विश्वकर्माच्या वंशात जन्माला आला आणि विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी घरी झोपला, समजायचं फुकट वाया गेला. त्याचा जन्म, त्याचं आयुष्यच वाया गेलं. कारण काय? ज्याने जन्म दिलाय, ज्याने ज्या वंशामध्ये जन्म दिलाय, त्या वंशाचं आद्य कर्तव्य आहे. मग कुणी असू दे. अनेक समाज आहेत, आपल्याला समाज वर्गीकरण करायचं नाही. अनेक समाज आहे, त्याच्यामध्ये बरेचसे समाज आहेत. सुतार, लोहार, कुंभार, न्हावी, अनेक 18 पगड जाती ज्याला म्हणतात. त्या प्रत्येक समाजामध्ये एक संत निर्माण झाले. ते प्रत्येक समाजामध्ये, कुंभार समाजामध्ये सोनार समाजामध्ये, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे, मला सांगायचं काहीच काम नाही. सुतार समाजामध्ये, विश्वकर्मा समाजामध्ये जळोजी आणि मळोजी हे 2 महान संत होऊन गेले. अजून एक तिसरे संत तुम्हाला सांगतो, माहित नसलं तर माहिती करून घ्या. तिसरे एक संत आहे, त्यांचं नाव आहे भोजलिंग काका. आहे माहिती?
कानावर तरी नाव ऐकून आहे का? भोजलिंग काका. की ज्या भोजलिंग काकांनी संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांनी मार्गदर्शन केलं असे ज्ञानेश्वर महाराज. 9033 ओव्या ज्यांनी लिहिला असे ज्ञानेश्वर महाराज. सोपान काका, मुक्ताबाई छोटे छोटे असताना आमच्या भोजलिंग काकांनी म्हणजे सुतार समाजाचे भोजलिंग काकांनी आळंदी क्षेत्राच्या ठिकाणी सगळ्या ब्राह्मण समाजाने वाळीत टाकल्यावर भोजलिंग काकांनी आपल्या सुतार समाजाने अंगा खांद्यावर खेळवलं ज्ञानोबारायांना. काय भाग्यवान समाज आहे. पण आमचा आज भाग्यवान समाजाचं वर्णन करताना सुद्धा मला लाज वाटते. आमचा समाज बऱ्याचशा अधोगतीच्या मार्गाने जात असताना समाजाच्या चुका काढू नये. पण चुका काढल्याशिवाय सुद्धा राहू नये. का? त्यांना जर सांगितलं नाही तर ते वळणावर कसे येणार? ब्राह्मण समाजापेक्षा उच्च वर्णाचा जर असेल तर हा विश्वकर्मा. ब्राह्मण समाजापेक्षा उंच म्हणजे ब्राह्मणाचं कर्म सत्यनारायण देवपूजा हे जे सगळं कर्म होतं हे विश्वकर्माकडे होतं. म्हणजे ब्राह्मणाकडे होतं. म्हणजे विश्वकर्मा हा मूळ ब्राह्मण आहे. मूळ ब्राह्मण. पण गंमत अशी झाली, मूळ ब्राह्मणाने आपलं कर्म सोडलं आणि त्या ठिकाणी निर्माण झालेला वैचारिक ब्राह्मण त्याने हे कर्म उचललं आणि आपणच त्याच्या हातून आता सत्यनारायणची पूजा करायला लागलो. वास्तविक सुतार समाज कोण आहे? ब्राह्मण आहे. ब्राह्मण. त्याच्या गळ्यात जानव आहे. आमच्या विश्वकर्माच्या गळ्यामध्ये जानव आहे. त्याच्या हातामध्ये आयुध आहे. एखादा वाया जर लागला त्याला भोग पाडून त्याच्यामध्ये बसवायचं. एखादा जास्त आग उतारायला लागलाय तर त्याला तासायचं. म्हणजे हे तासायचं बसवायचं हे सगळं काम आमच्या विश्वकर्माकडे देव लोकांमध्ये होतं. लक्षात ठेवा. एका रात्रीमध्ये द्वारका नगरी बांधण्याचं काम कोणी केलं? भागवतात वर्णन आहे ना. अजून सांगतो तुम्हाला. लंकेचा राजा कोण होता? कोण होता? लंकेचा राजा. लंकेचा राजा रावण होता. रावण. त्याने संपूर्ण लंका नगरी सोन्याची बनवली होती. त्याने बनवली का ती? लंका नगरी त्याने बनवली. कोरीव काम त्याने केलं. एवढा मोठा रावण होता पण विश्वकर्माच्या पाया पडायला आला आणि म्हणाल मागची लंका नगरी मस्त कोरीव सुवर्णाने मडीत अशा प्रकारची बनवून द्या. एका रात्रीत लंका नगरी सोन्याची बनवली. कलाकुसर ज्याला म्हणतात ती. सामान्य नाही महाराज. रावणाचा अधिकार साधारण होता. तो सुद्धा आमच्या विश्वकर्माच्या चरणावर नतमस्तक झाला. काय कारण? याचं कारण एकच आहे महाराज. रावणाचे 10 ग्रंथ पाठ होते. 10 ग्रंथ. कोणते? 4 वेद आणि 6 शास्त्र. ज्याचे 4 वेद आणि 6 शास्त्र पाठ आहे त्याला दशग्रंथी म्हणतात. कोण म्हणतात? दशग्रंथी. आणि 10 ग्रंथ ज्याच्या डोक्यातून बाहेर निघून गेलेले आहेत, ज्याच्या आत्मसात झालेले आहे, जो दुसऱ्याला शिकवू शकतो असा एक विश्वकर्मा. त्याच्याकडे शिक्षण घेतलेलं आहे रावणाने. रावण ज्याच्याकडे वेद शिकतो केवढा मोठा विश्वकर्मा. पण आमच्या समाजाला विश्वकर्मा काय हे माहित नाही. आमच्या समाजाला माहित नाही. भयंकर अधोगतीच्या मार्गाने समाज निघून गेलाय. वाईट वाटतं मला. आज बरेचसे लोक पाहतो मी संध्याकाळच्या वेळेला, संध्याकाळी येताना नीट येत नाही. आपलं नाव कोण काढणार आहे तुझं नाव? ना समाजात नाही. एक लक्षात ठेवा सज्जन हो, विश्वकर्माने शिकवण दिलेली आहे. प्रत्येक माणसाने जानवं घालणे, सकाळी वेदोक्त पूजा करणे. वेदोक्त
त्याला भगवान प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. या समाजामध्ये भोजलिंग काकांनी आमच्या ज्ञानोबारायांना खेळवलं, मांडीवर बसवलं, लहानचं मोठं केलं. ज्ञानोबारायांना भोजलिंग काकांनी, आज भोजलिंग काका वयोवृद्ध झाले. ज्ञानोबारायांच्या समोर भोजलिंग काकांना अशा प्रकारचं काय करावं काही समजलं नाही. भगवान पांडुरंगाचा आदेश आला, ज्ञानोबाराय तुम्ही आता 22 वर्षाचे झालात, आता समाधी घ्या. 22 वर्षाच्या कालामध्ये ज्ञानोबारायांना ज्या वेळेला समाधी दिली त्यावेळेला भोजलिंग काका हजर होते. ध्यानात ठेवा. इसवी सन जर आपण पाहिले भोजलिंग काकाचा समाधी काल आणि ज्ञानोबारायांचा समाधी काल याच्यामध्ये थोडंसं अंतर आहे. फक्त ज्ञानोबारायांची समाधी झाल्यानंतर भोजलिंग काकाने सुद्धा आपला देह ठेवला. ज्यांनी सांभाळलं, लोकांनी विचार केला या मुलांना सांभाळलेलं आहे भोजलिंग काकांनी. ज्ञानोबारायांच्या शेजारी समाधी द्या यांना. ज्ञानोबारायांच्या शेजारी भोजलिंग काकांनी देह ठेवला आणि भोजलिंग काकाची समाधी सुद्धा ज्ञानोबारायांच्या समाधीपासून जास्तीत जास्त 20 फुटाच्या अंतरावर. किती? 20 फुटाच्या अंतरावर. ज्ञानोबारायांची समाधी जवळ ज्या भोजलिंग काकाची समाधी आहे, सुतार समाधीची. अजून सांगतो तुम्हाला मी, पंढरपूरला गेलेले किती लोक गेले हातवर करावर? आमच्या टाळकऱ्यांचं सगळ्यांनी पाहिजे. टाळकऱ्यांनी हातवर करायची गरजच नाही. टाळकरी आमचे वाजवणारे, गाणारे, वासुदेव भाऊ सर्व केलेले. पण श्रोत्यांपैकी पंढरपूरला किती लोक गेले हातवर करावर? गेलेले आहे त्यांना माझा नमस्कार. तुम्ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात ज्या वेळेला शिरला की पहिल्यांदा एक लाकडी मंडप मिळतो, आहे ना? लाकडी मंडप पाहिलाय ना आपण? जो लाकडी मंडप कोरीव काम जे केलेलं आहे ते आमच्या जळोजी मळोजी. कोणी केलेलं आहे? जळोजी मळोजी. जळोजी मळोजी हे सामान्य नव्हते महाराज, एवढे सामान्य नव्हते, भयंकर विरक्त होते. विरक्त, खायला भेटू नाही तर नाही भेटू, पडे रामकृष्ण हरी म्हणत भगवंताचं चिंतन करीत. एक दिवशी संध्याकाळी दिवसभर आपल्याला काहीच खायला भेटलं नाही आणि भेटलं नाही अशा वेळेला दोघही झोपून राहिली. भगवान पांडुरंगाला चिंता पडली. भगवान पांडुरंग रुक्मिणीला म्हणतात, अगं ते जळोजी आणि मळोजी उपवाशी आहेत. मग म्हटले त्यांना काहीतरी नेऊन द्या. असं नेऊन द्यायचे म्हटले मी की आयुष्यभर खात बसते. हा म्हटले चालेल, नेऊन दे. लक्ष्मीने काय केलं माहिती आहे? रुक्मिणी मातेनं सोन्याच्या मोहरा घेतल्या आणि जळोजी मळोजीच्या उशाजवळ ठेवून आली. सकाळी उठला जळोजी. कोण उठला? जळोजी. उठल्याबरोबर असं आहे, संतांचं एकच कार्य असतं, महात्म्यांचं एकच कार्य. उठल्याबरोबर मांडी घालणे, वज्रासन करणे. भगवंत लोखंडाच्या नाही, सोन्याच्या, प्युअर 100 नंबरी चमचम चमचम करीत असा लख प्रकाश पडत त्या मोहराकडे नजर गेली. मोहराकडे नजर गेल्यानंतर मळोजीला हाक मारतो, ए मळोजी उठ, उठ बरं उठ. अरे कोण संडास करून गेलं इथं बघ. जळोजी म्हणतोय मळोजीला, ए मळोजी अरे कोण संडास करून गेलाय बघ, उठ. वास येतोय म्हटले घाणीच. महाराज मळोजी उठला आणि ते सोन्याचं भरलेलं जे ताट होतं ना त्यांनी पाहिलं. अरे अरे अरे, 2 कागद घेतले मोठे मोठे हातात, असं धरलं, स्पर्श सुद्धा होऊ दिला नाही. कशाचा? सोन्याच्या मोहराच्या ताटाचा स्पर्श सुद्धा होऊ दिला नाही. हे कोणी म्हटलं? बाहेर ताट धरलं आणि उकिरड्यावर टाकून आले. वा वा, बरं झालं.
ज्यांना सोन्याच्या मोहराचा अजिबात अंतःकरणामध्ये लवलेश नाही असे जळोजी मळोजी विरक्त. रुक्मिणी म्हणते पांडुरंगाला देऊन आली बघ बरं ते सोन्याच्या मोहरा कुठे पडलेले आहेत. प्रत्यक्ष पांडुरंग बघतात, रुक्मिणी बघते ते सोन्याच्या मोहऱ्या सगळ्या कचऱ्यामध्ये टाकून दिलेल्या. अरे ज्या संतांना सोन्याची आणि कशाचीच किंमत नाही, आमच्या तुकोबारांच्या समोर मोहरा नजराना पाठवला कोणी? शिवाजी महाराजांनी. अरे शिवाजी महाराजांनी नजराना पाठवला, काय म्हणावं शिवबांना? तुकाराम महाराज म्हणतात शिवबा अरे कसा करता आम्हाला पाठवलं? दिवट्या छत्री छत्री घोडे हे तो पर्यात न पडे. तुम्हाला संध्याकाळचे पंचायत म्हणून पाठवलं. काय करायचं मला? आमच्या सारखे श्रीमंत आम्ही ते असं उलटा ठेवते. काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलाची व्हावा. नाही शिवले महाराज. सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. आजच्या महाराजांना छोट्या महाराजापासून तर मोठ्या महाराजांच्या पर्यंत म्हणजे जो 50,000 40,000 60,000 70,000 रुपये देतो एका कीर्तनाची, जो 3-3 लाख रुपये रामायणाचे घेतो, त्यांना जर सांगितलं हा इथं सोन्याचा ठेवा आहे, ते ठेवतील का? तिथे ठेवतील का? ते म्हणतील सोने रुपये आम्हा. काय म्हणतील ते? वाचले भाऊ काय म्हणतील? सोने रुपये आम्हा मृत्तिके समान तुम्हा. सोने रुपये आम्हा आणि मृत्तिके समान तुम्हा. महाराज आमच्या तुकोबारांच्या समोर नजराला पाठवलं पण स्वीकारलं नाही. कशाचीच अपेक्षा नाही हो. जळोजी मळोजीला कशाची अपेक्षा नव्हती महाराज. भोजलिंग काकांना कशाची अपेक्षा नव्हती. असे असणारे विश्वकर्मा भगवान त्यांच्यासाठी आज अवतार घेतात आणि ते अवताराचं कार्य आज न्हावीमध्ये सुरू झालेलं आहे. आणि पहिलंच वर्ष आहे की नाही. या आमची आई संस्था जी आहे विश्वधनाय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यावर्षी नवीनच सुरुवात झालेली आहे. असे लोकांनी कितीतरी संस्था केल्या आपल्या समाजाच्या. पण लोक काय म्हणायचे महाराज हे लोक येतात पैसे घेतात आणि परत तोंडच दाखवत नाही. पण त्या जातीची ही संस्था नाही, ध्यानात ठेवा. त्या जातीची ही संस्था नाही. या संस्थेनं काही उद्दिष्ट कार्य अशा प्रकारच्या हातात घेतलेले आहे. या संस्थेने काही कार्य हातात घेतलेलं आहे. एखादा गरीब असेल, एखाद्याच्या मुलीच्या लग्नाला पैसेच नसतील, अशा मुलीचं लग्न सुद्धा ही संस्था फ्री करून देण्याकरता तयार आहे. आणि आता हे सर्व कार्याध्यक्ष आमचे अध्यक्ष श्री संतोष भाऊ निमगाळे, त्यानंतर या संस्थेचे उपाध्यक्ष दिनेश निंबाळे, त्यानंतर सचिव आमचे सगळ्यात तडफदार, सगळ्या बाबतीत हुशार, परमार्थामध्ये चतुर, ज्यांचा अभंगाचा जवळजवळ पूर्ण मालिका पाठ होत आली, एवढे अभंग पाठ आहेत आमचे हरिभक्तपरायण दामू जगताप. हे वास्तविक जर पाहायला गेलं तर परमार्थिक माणसाशिवाय हे कार्य नाही. आणि असं असणाऱ्या या संस्थेला पारमार्थिक वळण लावायचं काम या संस्थेने केलेलं आहे. आणि अशी ही संस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे. ही संस्था बऱ्याचशा बहुउद्देशीय नावच आहे
बहुउद्देशीय म्हणजे अनेक उद्देश आहे यांचे. मी तर एकच उद्देश सांगितला, अजून किती यादी मोठी आहे मलाही सांगता यायची नाही. खूप मोठी यादी आहे. केवळ जनकल्याणाकरता ही संस्था उभी आहे. या संस्थेमध्ये सभासद अगदी थोडे जास्तीत जास्त सभासद व्हावं. असं काही याच गावातला पाहिजे अजिबात नाही, बाहेरचा असला तरी आम्ही घेऊ, काय हरकत नाही. या संस्थेची सुरुवात यावर्षी झाली. आमच्या या सर्व आळंदी वारकरी शिक्षण संस्थेतर्फे या असणाऱ्या संस्थेला हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी माझ्या कीर्तनाला प्रारंभ करतो. विठाला आज कीर्तनाला अभंग घेतलेला आहे, तो अभंग पहिल्यांदा ऐकून घ्या. घेऊन या चक्र गदा हाती धंदा करीतो, भक्ता राखे पायापासी दुर्जनाशी संवारी. अव्यक्तते आकारले रूपा आले गुणवंत, तुका म्हणजे पुरवी इच्छा दया तैसा विठ्ठल. असा अभंग आहे. हा अवतारपर प्रकरणातला अभंग आहे. देवाचा अवतार ज्यावेळेला होतो त्यावेळेला हा अभंग घ्यावा लागतो आणि आज जयंतीच्या निमित्तानं मुद्दाम हा अभंग घेतलेला आहे. आमचे तुकोबाराय म्हणतात, घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. चक्र गदा घेऊन धंदा आता एकच आहे. देवाचा धंदा वेगळा, संतांचा धंदा वेगळा आणि तुमचा आमचा धंदा वेगळा. तुमचा आमचा धंदा आपल्याला माहितच आहे. सकाळी उठून काय धंदा करायचा, शेताचा धंदा, सुताराचा धंदा, कुंभाराचा धंदा, सोनाराचा धंदा, अनेक धंदे, जो तो ज्याच्या त्याच्या धंद्यामध्ये गुंग आहे. आमच्या देवाचा एकच धंदा आहे, एकच धंदा आहे. त्या धंद्याकरता त्याने अशा प्रकारचं भांडवल वापरलंय. दोनच शस्त्र हातात घेतलेले आहे, चक्र आणि गदा. हे दोन हातात घेतलं आणि आपल्या धंद्याला निघालाय. काही काहींचा धंदा वेगळा असतो. दिन का धंदा एक और रात का धंदा एक. दिवसाचा धंदा वेगळा आणि रात्रीचा धंदा वेगळा. पण एक लक्षात ठेवा, आमच्या तुकोबारांचा एकच धंदा होता. दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. देवाचे पवाडे गायचे, देवाचं नामस्मरण करायचे. याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठल्याही प्रकारचा धंदा विचार नाही. एकच फक्त भगवंताचं नाम. देवाच्या नावाशिवाय दुसरं काहीच करायचं नाही. तुम्ही नरबुवा, आम्ही जर देवाचं नावच जर घेत बसलो तर खायला प्यायला ना, काम करायला वगैरे काय करायचं. एक लक्षात ठेवा, तुम्ही जर आवडीनं जर देवाचं नाव घेतलं, देव तुम्हाला कुठल्याही प्रकारचे हरी मुखे गाता हरपली चिंता, हरी मुखी गाता हरपली चिंता. तुझी
चिंता करतो? माणसं विनाकारण चिंता करत बसतात. कसं होईल, काय होईल, कसं होईल, काय होईल, कसं होतं, कसं जाईल, कसं करू, काय करू, कसं करू. अरे कशाला चिंता करतो? ज्याने दात दिलेले, ज्याने पोट दिलेले, ज्याने चोच दिले, त्याने चारा पण दिलाय. नको खेद करू कोणत्या पती लक्ष्मीचा. अरे घाबरू नका, काळजी करू नका. फक्त एकच आहे, तुमची श्रद्धा मात्र देवाच्या चरणातून हलवू नका. तो तुम्हाला काहीच कमी करणार नाही. माझा अनुभव सांगतो तुम्हाला, माझा वैयक्तिक. मी खुंटीवरचा कावळा. वासुदेव, खुंटीवरचा कावळा. माझ्या घरी काहीच नाही. मग मी जर शर्ट जर काढला तर तो अडकवायला सुद्धा मला जागा नाही. पण माऊलीच्या चरणाजवळ जर एकदा कदाचित जर गेलं, माऊलीच्या चरणावर श्रद्धा ठेवली, भगवंताची कृपा झाली आणि भगवंताची कृपा अतिश्रद्धेने फळ दिल्याशिवाय राहत. महाराज, आजही सांगतो तुम्हाला, मी आजही माझा स्वतःचा अनुभव आहे. मला राहायला जिथं घर नव्हतं, इथं बरीचशी मंडळी ऐकू नाही. जिथं मला राहायला घर नाही, जिथं मला खायची पंचायत, अशा विश्वमाऊलीने काय करू नये माझ्याकरता. आज भगवंताने एवढं भरभरून दिलंय महाराज. आज 1.5 कोटीची इस्टेट आहे. विठाला हे आपलं नाही. जरी दिलं असेल तरी आपलं हे त्याचं आहे, हे त्याचं आहे, त्याला परत करावं लागणार आहे. हे ध्यानात ठेवा. जरी दिलं असलं, हे त्याचं आहे, त्याला परत करावं लागणार आहे. म्हणून नको खेद करू कोणत्या पती लक्ष्मीचा. झालं तसे सकळ जीवांचा कधी तो सांभाळ. तुझं मोकलेलं आहे ते नाही, तुला सोडून देईल तो, मुळीच सोडून देणार नाही. लक्षात ठेवा. आणि अशा प्रकारचा असणारा अखिल जगाचा चालक मालक तारक असणारा विश्वकर्मा प्रभू सगळ्यांच्यावर नजर आहे. जो माझ्या करता एवढं लावतो, त्याच्या करता भगवान संपूर्ण झुकून देतो. एक लक्षात ठेवा, एकच भाजीचं पान द्रौपदीने दिलं. किती दिलं? एकच भाजीचं पान. अर्ध्या रात्री भगवान आले, द्रौपदी भूक लागली, काहीतरी खायला दे. अरे म्हणे दादा, आत्ताच थाळी धुवून ठेवली. म्हटले सूर्याने दिलेली एक थाळी होती, सूर्याने दिलेली द्रौपदीला, 5ही पांडवांना एक थाळी होती, ती धुवून ठेवली. द्रौपदी, अगं भूक लागली, काहीतरी खायला दे. दादा म्हटलं खरंच नाही रे. नाही म्हटलं बघ काहीतरी असेल तर. ताटामध्ये काहीतरी असेल त्या थाळीला चिकटलेलं. बघ, देवाला काय निर्माण करता येत नाही बरं. त्याने एक छोटस भाजीचं पान त्या चिकटलेलं खरकट ताबडतोब पाहिलं, ताट पाहिलं, त्या भाजीचं पान काढलं. द्रौपदी, तू म्हटले काही नाही, बघ बरं आहे की नाही. भगवंताने तेवढं भाजीचं पान खाल्लं आणि ढेकर दिला. प्रकार असा झाला होता, एवढ्यामध्ये 60,000 ऋषीसह शिष्यमंडळी दुर्वासासह सगळे भोजन मागायला आले द्रौपदीला. द्रौपदी भोजन दे. एवढ्या रात्री कुठलं देणार भोजन? सांगितलं एक काम करा तुम्ही, पतिव्रतेचं एवढं मोठं सामर्थ्य असतं. तिनं सांगितलं फक्त, मुनीजी फक्त नदीवरून आंघोळ करून या. 3 वाजलेले आहेत, 3च्या नंतर आंघोळीचा टायमिंग झालेला आहे, आंघोळ करून या, लगेच जेवण तयार. सर्व ऋषी मंडळी आंघोळीला गेली. भगवंताला हाक मारली, देवा. अरे धाव रे. देव धावून आले. म्हटले काय रे द्रौपदी? आणि म्हटले एवढे लोक आले जेवायला, मला माहिती आहे, काळजी करू नको. नदीवरच भगवंताने मंडप टाकला असा. 2 मिनिटात बट्ट्या तयार केल्या. सकाळी 15 बसली, गावात बोलून वांग्याची भाजी तयार झाली. मीटिंगही झाली. 12 वाजले जेवायला बसवलं.
जेवायला बसवलं महाराज, एवढे पोटभर जेवले, एवढे पोटभर जेवले, एवढे पोटभर जेवले, 60,000 ऋषी एवढे पोटभर जेवले की त्यांना जागचं उठवत नव्हतं. आपलं इतकं पोटभर जेवले की कमीत कमी या नरड्यापर्यंत एकाने पाहिलं, बघू तू किती जेवला, तर म्हटलं आ कर बरं. आ केलं त्याने, तर समोर रोडग्याचा बट्टीचा तुकडा दिसतो. एक म्हटलं तू जेवला का, म्हटलं हा बघा आ कर बरं. वांग्याची भाजी वरच तरंगत होती. शेवटी महाराज एवढे जेवले, एवढे जेवले, आणि खरोखरचा भीम, खरोखरचा मायावी भीम तिथं वाढत होता, पण खरोखरचा भीम तिथून निघाला. द्रौपदी सांगितलं जा बोलवून माणसांना जेवायला. जेवायला बोलवायला गेला महाराज. नदीवर सकाळी सगळे आंघोळ करून जेवण करून पडलेले सर्व भीमानं हाक मारली, चला जेवायला. सगळे लोक म्हणायला लागले, ऋषी लोक आता जेवण झालंय आणि परत जेवायला म्हणतात, कीर्तन तर होऊ द्या. कीर्तन तर होऊ द्या, जिरलं तर पाहिजे. भजनी मंडळाला सांगितलं आलं सगळं, म्हणजे जेवायला, म्हणजे आम्ही जेवून आलो. जेवण आलं, मग कीर्तन झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला राम द्यावा लागेल. सगळ्या मंडळींना सांगितलं जेवायला चला, पण जेवायला कोणीच उठत नव्हतं. भीमाला राग आला, सोडलं उपरणं आणि आथरलं. असं येत नाही का, एक एक ऋषी धरायचा उपरण्यावर ठेवायचा, एक ऋषी धरायचा उपरण्यावर ठेवायचा, एक ऋषी धरायचा उपरण्यावर ठेवायचा. एकाचं तोंड इकडे आणि एकाचं तोंड इकडे. 10-5 ऋषी झाले की आता हे एक भार टाकून येऊ म्हणून धरायचं आणि कवळी मारायची, गाठ मारायची. एवढी जोरात गाठ मारायला लागला महाराज भीम, सगळ्यांच्या ढेऱ्या दबायला लागला. धक्का धक्का लोकांच्या नाका तोंडातून पिचकाऱ्या सुरू झाल्या. पण जेवढे तेवढे, काहीच्या पुढून झाल्या, काहीच्या मागून झाल्या. काय सांगायचं महाराज, उचललं आणि शेवटी दुर्वास म्हणून शरण. भीमा, आम्ही पांडवांना त्रास दिला, क्षमा कर. अवेळी आम्ही भोजन मागायला आलो, क्षमा कर. आता ऋषी लोकांची फजिती करू नको, सोडे. भीमाला शरण आले महाराज. आणि शरण आल्यानंतर हे सगळा परिणाम कशाचा आहे, तर एक